काव्या जीवाच्या बड्डे दिवशी सगळ्यांना सांगून देणार आहे की जीवाचं आणि माझं नातं काय आहे म्हणून. कारण तिला आता ते सहन होत नाही. कारण ती खूप अस्वस्थ असते. कारण तिचं जीवावरती खूप जीवापाड प्रेम असतं आणि जीवा तिला काही रिस्पॉन्स देत नाही. त्यामुळे ती मनाला खूप खात असते आणि चिडचिड करत असते. त्यामुळे तिला आता नंदिनीला पण ॲक्सिडेंट झाल्यामुळे तो तिच्या खूप जवळ चाललेला असतो. हे तिला अजिबात आवडत नाही आणि तिला ते सहनही होत नाही. ती जीवाला धमकी देते, तू जर आपल्या नात्याचं काही सांगितलं नाही तर मी तुझ्या बड्डे दिवशी सगळ्यांना सरप्राईज देणार आहे. जीवा म्हणतो असं काही करू नकोस, वेळ आली की मी ते सगळं काही सांगतो. पण ती म्हणते नाही, मी सगळ्यांना सांगणार आहे. तेवढ्यात तिला नंदिनी भेटते. नंदिनी म्हणते काय झालं, तर ती म्हणते जीवाचा बड्डे आहे आणि त्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज भेटणार आहे, असं बोलून ती निघून जाते. पण काव्याला काहीच माहीत नसतं की पुढे जाऊन काय होणार आहे काय नाही. तिला फक्त एकच पाहिजे असतं की जीवा माझा पाहिजे, बाकी कोणाचा जीवा नाही पाहिजे. आणि अशा तऱ्हेने बड्डे येताच ती सगळ्यांना सांगणार आहे. पण काही कारणास्तव तिला सांगता येणार नाही. कारण जीवाचं खूप प्रेम असतं काव्यावरती. पण नाईलाज म्हणून तो आता सगळं विसरण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि तो नंदिनीसोबत खुश राहायचा प्रयत्न करतोय. कारण काव्याला आता समजूतदारपणे सांगण्यात काही अर्थ नाही. तो तिला डायरेक्टच बोलतो की बास आता, तू काही करू नकोस, जे काय व्हायचं ते होऊ दे. कारण आई वडिलांना जर समजलं तर त्यांना खूप वाईट वाटेल. तू आता यात पडू नकोस आणि नंदिनीलाही काही बोलू नकोस, असं बोलून तो निघून जातो. पण काव्या ऐकत नाही. काव्या तिच्या मनाला जे येईल तेच करते आणि तिनं ठरवलेलंच आहे की जीवाच्या बड्डे दिवशी आता मी सगळ्यांना सांगून टाकणार आहे जीवाचं आणि माझं नातं काय आहे. कारण आता तिला ते सहन होत नाही. ती खूप प्रयत्न करत असते जीवाला विसरण्याचा, पण ते तिच्यासाठी खूप डिफिकल्ट आहे. आता पुढील भागात बघू काय होते, ते प्रमाणे सांगेलच.